Good morning, friends. Good morning, sir. Our Go with Structure spoken English classroom presented by Gopal Gurude along with the students of Jilla Parishad Upper Primary School Sakra Raja, Taluka Varora, District Chandrapur. Friends, today we are going to look after a table which gives us 12 different sentence structure. या टेबलवरून आपण 12 वेगवेगळ्या वाक्यरचनांवर काळाशी संबंधित असलेल्या विचार टेन्स रिलेटेड सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, सिंपल फ्युचर तीनही सिंपल, प्रेझेंट कंटिन्युअस, पास्ट कंटिन्युअस, फ्युचर कंटिन्युअस तीनही कंटिन्युअस, प्रेझेंट परफेक्ट, पास्ट परफेक्ट, फ्युचर परफेक्ट तीनही परफेक्ट, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस या 12ही वाक्यरचना ज्या आपण पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3, पार्ट 4 मध्ये ऑलरेडी केलेल्या आहेत. एकत्रितपणे एकाच टेबलचा उपयोग करून त्या 12ही वाक्यरचनांवरचं काम कसं करता येते आणि आपल्या विद्यार्थ्यांना त्या सहज कशा लक्षात राहू शकतील याचा एक आपण प्रयत्न केलेला आहे, जो आपण तर सक्सेसफुली केलेलाच आहे. आपल्या महाराष्ट्रातल्या तमाम मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी हे काम आपण इथे करणार आहोत. या टेबलचा उपयोग करून या 12ही वाक्यरचनांवर आपल्याला ॲट ए टाईम काम करता येणार आहे. एकाच टेबलचा उपयोग करून एक वाक्य या सिंपल प्रेझेंटच्या टेबलमधलं घेतलं की ते एक वाक्य या 12ही वाक्यरचनांमध्ये कसं ट्रान्सफर करता येईल ते टेक्निक आपण मुलांना देणार आहोत. या अगोदर आपण 4ही पार्टमध्ये व्यवस्थित प्रत्येक स्ट्रक्चरवरचं काम केलेलं आहे. इज इट राईट? या टेबलमधून आपण आता जी 12 वाक्यरचना पाहिलेल्या आहेत त्या 12ही वाक्यरचनांचे जे स्ट्रक्चर आहेत त्या स्ट्रक्चरवर आपण एक नजर मारून घेऊया. मी तुम्हाला काळांची नावं प्रोव्हाइड करतो, तुम्ही मला स्ट्रक्चर सांगायचं आहे. ज्या मुलांनी पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3, पार्ट 4 वरचं काम केलेलं आहे अशा सर्व मुलांना ही स्ट्रक्चर ऑलरेडी पाठ झालेली असतील. ज्यांची पाठ झाली नाही याचा अर्थ त्यांनी त्या 4 पार्टवर काम केलेलं नाही. पहिल्यांदा पार्ट 5ला हात लावण्याच्या अगोदर पहिले याच्या अगोदरचे 4ही पार्ट विद्यार्थ्यांनी करा. त्याच्यामध्ये ज्या सूचना तुम्हाला दिलेल्या आहेत त्या सूचना फॉलो करा. निश्चितपणे पार्ट 5वर जेव्हा तुम्ही पोचाल तेव्हा तुम्हाला 12ही स्ट्रक्चर ऑलरेडी पाठ झालेले असतील आणि मग एकत्रितपणे 12ही वाक्यरचनांचं काम कसं करायचं आहे ते आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बरोबर आहे? हा आपल्याला टेबल चेंज करायचा आहे का? आता टेबल आपण चेंज करणार नाही. आता या एकाच टेबलचा उपयोग करून आपण 12ही वाक्यरचनांवर काम करणार आहोत. 12ही वाक्यरचनांवर काम करणार आहोत. त्यापूर्वी मी तुम्हाला सगळे स्ट्रक्चर विचारतो, बरोबर ते तुम्ही पहिल्यांदा मला सांगून द्या. सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, सिंपल फ्यूचर, सब्जेक्ट प्लस शॅल और विल प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. या पहिल्या 3 वाक्यरचनांमध्ये आपण 2 वेळा वर्ब वापरतो. कुठे कुठे? सिंपल प्रेझेंट, सिंपल फ्यूचर. एकदा आपण सेकंड फॉर्म ऑफ वर्ब वापरतो सिंपल पास्टमध्ये. बरोबर आहे? आता याच्यानंतर आपण प्रेझेंट कंटिन्युअस, पास्ट कंटिन्युअस, फ्युचर कंटिन्युअसचे स्ट्रक्चर पाहणार आहोत. या स्ट्रक्चरमधली एक विशेषता ही आहे की याच्यात फक्त चेंजेस होताना हेल्पिंग वर्बमध्येच होतात, बाकीचं स्ट्रक्चर ॲज इट इज राहते. बरोबर आहे का? चला मला सांगा. प्रेझेंट कंटिन्युअस, सब्जेक्ट प्लस इज आर प्लस वर्ब प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. पास्ट कंटिन्युअस, सब्जेक्ट प्लस वॉज और वर्ब प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. फ्यूचर कंटिन्युअस, सब्जेक्ट प्लस शैल बी और विल बी प्लस वर्ब प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. बघा या तीनही स्ट्रक्चरकडे जर एक नजर तुम्ही टाकली, इथे आपण लिहिलेले आहे ते स्ट्रक्चर 4, 5, 6. सब्जेक्ट प्लस इज आर प्लस वर्ब प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट, सब्जेक्ट प्लस वॉज और वेअर प्लस वर्ब प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट, सब्जेक्ट प्लस शॅल बी और विल बी प्लस वर्ब प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. याच्यामध्ये बघा वर्ब प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट, वर्ब प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट, वर्ब प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. इकडे काही फरक पडला आहे का? सब्जेक्ट आपण चेंज करत असतो का? लर्न करत असताना आपण सब्जेक्ट तोच ठेवतो. एका वाक्याचे 12
करायची आहे तर ही जर सब्जेक्ट घेतला तर 12 मध्ये आपण हीच वापरणार आहोत. म्हणजे सब्जेक्ट चेंज होणार आहे का आपला? मग चेंजेस नेमके होतात कुठे? हेल्पिंग वर्बमध्ये. प्रेझेंट कंटिन्युअस इज एम आर, पास्ट कंटिन्युअस, फ्युचर कंटिन्युअस, शॅल बी और विल बी. यांनाच आपण टू बीची रूप म्हणतो का? म्हणतो ना. टू बीची रूप इज एम आर वॉज वर शॅल बी विल बी. प्रेझेंट कंटिन्युअस मधली टू बीची रूप इज एम आर, पास्ट कंटिन्युअस मधली टू बीची रूप, फ्युचर कंटिन्युअस मधली टू बीची रूप शॅल बी और विल बी. टू बीची रूप एकूण कोणती? इज एम आर वॉज वर शॅल बी विल बी. याच्यानंतर आपण 3 पाहतोय परफेक्ट. 7, 8, 9. प्रेझेंट परफेक्ट, पास्ट परफेक्ट, फ्युचर परफेक्ट. व्हॉट इज द सेंटेन्स स्ट्रक्चर ऑफ प्रेझेंट परफेक्ट टेन्स? सब्जेक्ट प्लस हॅव और हॅज प्लस पास्ट पार्टिसिपल प्लस ऑब्जेक्ट. इथे आपण पास्ट पार्टिसिपल घेतलेला आहे क्रियापदच रूप. तीनही परफेक्टमध्ये आपण पास्ट पार्टिसिपलच वापरणार. तीनही स्ट्रक्चरमध्ये पास्ट पार्टिसिपलच वापरणार. प्रेझेंट परफेक्टमध्ये पास्ट पार्टिसिपल, पास्ट परफेक्टमध्ये पास्ट पार्टिसिपल, फ्युचर परफेक्टमध्ये पास्ट पार्टिसिपल. चेंज होणार आहे का कुठे? चेंज होणार नाही. मग आपण ऑब्जेक्ट चेंज करणार नाही, सब्जेक्ट चेंज करणार नाही, पास्ट पार्टिसिपल तिन्हीमध्ये सारखंच राहणार आहे. चेंजेस कुठे होणार आहेत मग? हेल्पिंग वर्बमध्ये. 7, 8, 9. प्रेझेंट परफेक्टमध्ये हॅव और हॅज, पास्ट परफेक्टमध्ये हॅड, फ्युचर परफेक्टमध्ये शॅल हॅव विल हॅव. यांनाच आपण टू हॅवची रूप म्हणतो का? बघा, यांचं आपल्याला पुन्हा काम करायचं आहे. जेव्हा आपण आपली टू बीची प्रेझेस आणि टू हॅवच्या प्रेझेस यांच्यावरचं काम आपलं सुरू आहे, त्या टू बीच्या आणि टू हॅवच्या प्रेझेस वाक्यांमध्ये इन्सर्ट करत असताना ज्यांना ही टू बीची रूपं टू हॅवची रूपं माहीत असतील की नाही, तेच काम करू शकतात. म्हणून ही रूपं आपल्याला लक्षात ठेवायची आहेत. टू बीची रूपं इज एम आर वॉज वर शॅल बी विल बी. टू हॅवची रूपं हॅव हॅज हॅड शॅल हॅव विल हॅव. प्रेझेंट परफेक्ट, पास्ट परफेक्ट, फ्युचर परफेक्ट. सब्जेक्ट प्लस हॅव और हॅज प्लस पास्ट पार्टिसिपल प्लस ऑब्जेक्ट प्रेझेंट परफेक्ट, पास्ट परफेक्ट, सब्जेक्ट प्लस हॅड प्लस पास्ट पार्टिसिपल प्लस ऑब्जेक्ट फ्युचर परफेक्ट, सब्जेक्ट प्लस शॅल हॅव और विल हॅव प्लस पास्ट पार्टिसिपल प्लस ऑब्जेक्ट. याच्यानंतर आपण तीनही परफेक्ट कंटिन्युअस घेतले. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस. सब्जेक्ट प्लस हॅव बीन और हॅज बीन प्लस वर्ब प्लस आय-एन-जी प्लस ऑब्जेक्ट. इथेच आपण जे हेल्पिंग वर्ब आपण प्रेझेंट परफेक्टमध्ये घेतलेले आहे, परफेक्ट कंटिन्युअस करत असताना त्याच हेल्पिंग वर्बला आपण समोर बीन लावलेला आहे. बरोबर आहे. हॅव और हॅज आहे ना. शॅल हॅव विल हॅवचं काय केलं आपण? हॅव और हॅजचं काय केलं? हॅव बीन हॅज बीन. हॅडचं काय केलं? हॅड बीन. शॅल हॅव बीन आणि शॅल हॅवचं काय केलं? शॅल हॅव बीन और विल हॅव बीन. त्याच्यामुळे आपण हे स्ट्रक्चर इथे हे तयार झालेले आहे. तीनही या स्ट्रक्चरमध्ये वर्ब प्लस आय-एन-जी वापरणार आपण. बरोबर आहे का? म्हणजे वर्ब प्लस आय-एन-जी चेंज होणार नाही या तीनही स्ट्रक्चरमध्ये. ऑब्जेक्ट आपण बदलवत नाही, सब्जेक्टही आपण चेंज करत नाही. परत इथेही या 3 स्ट्रक्चरमध्ये चेंजेस कुठे झालेले आहेत? हेल्पिंग वर्बमध्ये. कोणते हेल्पिंग वर्ब वापरतो आपण? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, हॅव बीन और हॅज बीन, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस, शॅल हॅव बीन और विल हॅव बीन. या 12ही वाक्यरचनांचा एकत्रितपणे अभ्यास करत असताना तुमच्या असं लक्षात आलं असेल की इथे 2 ठिकाणी आपण वर्बचा वापर करतो. बरोबर आहे का? प्रेझेंट, सिंपल प्रेझेंट आणि सिंपल पास्टमध्ये. वर्ब आपण पास्टमध्ये वापरतो का? कुठे वापरतो? सिंपल फ्युचर, सिंपल प्रेझेंट आणि सिंपल फ्युचर. एकचदा आपण सेकंड फॉर्म ऑफ वर्ब वापरतो. कुठे वापरतो आपण? सिंपल पास्टमध्ये आपण सेकंड फॉर्म ऑफ वर्ब वापरतो. सेकंड फॉर्म ऑफ वर्ब. इथे वर्ब लिहिलंच नाही मी, सेकंड करून ठेवलं. ओके, सेकंड फॉर्म ऑफ वर्ब. ओके, 3चा निकाल लागला. आपण या 12 वाक्यरचनांमध्ये वर्ब प्लस आय-एन-जी कितीदा वापरतो? 6 टाइम्स. 6 टाइम्स वी यूज वर्ब प्लस आय-एन-जी. वेअर इट इज? नंबर 1 प्रेझेंट कंटिन्युअस, पास्ट कंटिन्युअस, फ्युचर कंटिन्युअस, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस, फ्युचर परफेक्ट
continuous. These are the 6 structures where we use verb plus ing. 2 times verb only. Simple present, simple future. Only 1 time we use second form of verb. Where it is? Simple past. Now remaining 3 structure. 9 वरचं काम झालं आहे. 6 ठिकाणी वर्ब प्लस ing, 2 ठिकाणी वर्ब, एका ठिकाणी सेकंड फॉर्म ऑफ वर्ब. उरलेल्या 3 मध्ये आपण काय वापरणार? क्रियापदाचं रूप पास्ट पार्टिसिपल. वेअर वी यूज पास्ट पार्टिसिपल? प्रेझेंट परफेक्ट, पास्ट परफेक्ट, फ्युचर परफेक्ट. प्रेझेंट परफेक्ट, पास्ट परफेक्ट, फ्युचर परफेक्ट. 7, 8, 9. पास्ट पार्टिसिपल, पास्ट पार्टिसिपल, पास्ट पार्टिसिपल. इज इट राइट? 3 times past participle, 6 times verb plus ing, 2 times verb and only 1 time second form of verb. इथे आपण तेव्हाला शॉर्ट नोटस करून घेऊ आपण, आहे ना. वर्ब कितीदा वापरतो आपण? 2 times. सेकंड फॉर्म ऑफ वर्ब 1 time. वर्ब प्लस ing 6 times. आणि PP पास्ट पार्टिसिपल 3 times. झाले 6, 3, 9, 1, 10, 2, 12. झाले 12ही वाक्यरचनांचा निकाल लागला. आता या 12ही वाक्यरचनांमध्ये आपण हेल्पिंग वर्ब इतकी महत्त्वाचे आहेत की चेंजेस फक्त हेल्पिंग वर्बमध्येच होणार. स्ट्रक्चरवर काम करत असताना चेंजेस कुठे होणार आहेत? हेल्पिंग वर्ब. आणि म्हणून याच्यावर आपल्याला स्पेशल काम केलं पाहिजे. प्रत्येक काळानुसार त्याचं हेल्पिंग वर्ब आपण इथे कोणतं वापरतो ते आपल्याला पाठच असलं पाहिजे. आता मी तुम्हाला हेल्पिंग वर्ब विचारणार आहे. तुम्ही मला हेल्पिंग वर्ब सांगायचे आहेत. ओके, आर यू रेडी फ्रेंड्स? सिंपल प्रेझेंट, नो हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्बच नाही आहे. ओके. सिंपल पास्ट, अगेन नो हेल्पिंग वर्ब. सिंपल पास्ट मध्ये हेल्पिंग वर्ब वापरत नाही. यस. इन सिंपल प्रेझेंट सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट, नो हेल्पिंग वर्ब. इन सिंपल पास्ट सब्जेक्ट प्लस सेकंड फॉर्म ऑफ वर्ब, इट इज देर इज नो ऑल्सो हेल्पिंग वर्ब. या दोन्ही ठिकाणी आपण हेल्पिंग वर्ब वापरत नाही. वी यूज हेल्पिंग वर्ब राईट फ्रॉम सिंपल फ्युचर. 3 पासून तर 12 पर्यंत आपण मग हेल्पिंग वर्ब सगळ्या ठिकाणी वापरतो. टेल मी विच हेल्पिंग वर्ब वी यूज इन सिंपल फ्युचर? शैल और विल. प्रेझेंट कंटिन्युअस, पास्ट कंटिन्युअस, फ्युचर कंटिन्युअस, प्रेझेंट परफेक्ट, पास्ट परफेक्ट, फ्युचर परफेक्ट, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस. Very good, very fine. You know all the helping verbs where we use helping verb and where we do not use helping verb. कुठे वापरत नाही तेही तुम्हाला माहिती आहे, कुठे वापरतो ते सुद्धा माहिती आहे. या टेबलला आपण हे 12 वाक्यरचना इथे लिहून या 12ही वाक्यरचना पाठ कशा करता येतील ऑलरेडी त्या ज्यांनी पार्ट 4, पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3, पार्ट 4 आपले पाहिलेले आहेत, त्याच्यावरचं काम केलेलं आहे. सांगितल्याप्रमाणे त्याच्यातल्या सूचना फॉलो केलेल्या आहेत. त्यांना हे 12ही वाक्यरचना पाठ झालेल्या आहेत. आता त्यांना जर मी असा एखादा छोटासा टेबल प्रोव्हाइड केला, सिंपल प्रेझेंट टेन्स, साधा वर्तमान काळ, एक छोटा टेबल दिला, सेम टेबलमध्येही चेंज नाही केला. पहिल्यांदा आपल्या मराठी माध्यमांच्या मुलांना समजलं पाहिजे, महाराष्ट्रातल्या मुलांना याच्यावरचं काम करता आलं पाहिजे. तर ऑलरेडी ज्यांनी त्या 4 पार्टवर काम केलेलं आहे त्यांचा हा टेबल तर पाठच होऊन गेलेला आहे, झालेला आहे ना. त्यांना ना ऑब्जेक्टमध्ये प्रॉब्लेम आहे, क्रियापदांमध्ये प्रॉब्लेम आहे आणि ना सब्जेक्टमध्ये प्रॉब्लेम आहे. हे सब्जेक्टचे अर्थ आणि काळाशी रिलेटेड असलेले सगळे शब्द जे आपल्याला पाठ असले पाहिजेत ते आपण एका स्पेशल व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. या अगोदर जे व्हिडिओज आपल्या गोवित स्ट्रक्चर चॅनलने प्रोव्हाइड केलेले आहेत, महाराष्ट्रातल्या तमाम मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांना विनंती आहे की हे सगळे एकमेकाशी कनेक्टेड व्हिडिओज आहेत. तुम्ही सगळे व्हिडिओ स्टेप बाय स्टेप, एका दिवशी एक व्हिडिओ जर पाहिला तर त्याला 2दा 3दा बघा, तो समजून घ्या, त्याच्यावरचं काम करा, लगेच दुसऱ्या व्हिडिओच्या मागे लागा. आम्ही जे व्हिडिओज प्रोव्हाइड केलेले आहेत त्या सर्व व्हिडिओचा उद्देश एवढाच आहे की महाराष्ट्रातल्या तमाम मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांना ज्यांना इंग्रजीची भीती वाटते, इंग्रजीची भीती वाटल्यामुळे 7व्या वर्गापर्यंत इंग्रजीचं कोणतंच काम झालं नाही, 8व्या 9व्या 10व्या वर्गामध्ये जवळ काहीच नसल्यामुळे त्या वर्गामध्ये इंग्रजीची एवढी जास्ती भीती वाटत होती की मॅट्रिकमध्ये मी इंग्रजी पास कसा होतो एवढाच फक्त उद्देश ठेवून ज्यांनी
10व्या वर्गाची परीक्षा दिली, ही सगळी मुलं जेव्हा 10वी नंतर पुढं जातात त्यावेळेस त्यांच्या मनात एवढी भीती असते इंग्रजीबद्दलची की ज्या विभागामध्ये इंग्रजी मीडियम राहणार आहे अशा फॅकल्टीजकडे ही मुलं जातच नाही. या इंग्रजीवरचं या लेवलचं काम इयत्ता 1 ते 7वी, इयत्ता 1 ते 7च्या वर्गात जर होऊन गेलं तर ही मुलं आयुष्यात कधी मागं येत नाही. यांच्यातला इंग्रजीचा कॉन्फिडन्स, यांच्यातलं इंग्रजीचं जे स्वतः इंग्रजीतले वाक्य तयार करता येण्याची जी तयारी आहे ती एकदाची तयारी पूर्ण झाली की मग तुम्हाला इंग्रजीची भीती वाटत नाही. या विद्यार्थ्यांपैकी बरीच मुलं सायन्स फॅकल्टीला जाणार आहे. तुमच्यापैकी किती मुलं जाणार आहे सायन्स फॅकल्टीला? हात वर करा. व्हेरी गुड. सगळीच जाणार आहे का? आता इंग्रजीची भीती वाटते का तुम्हाला? नाही वाटत ना? कॉन्फिडन्स लेवल वाढली? मी तुम्हाला सांगतो, हात खाली करा. इव्हन शहरातल्या इंग्लिश मिडियमच्या शाळांमध्येही याच्यावरचं काम एवढ्या या लेवलनी होत नाही. आपण जिल्हा परिषदेचे विद्यार्थी आहोत आणि हे जिल्हा परिषदेचे विद्यार्थी आपल्या महाराष्ट्रातल्या तमाम मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी रोल मॉडेल म्हणून तुम्ही काम करत आहात. तुम्ही त्यांचे हिरोज आहात. लक्षात आलं का? आणि हे काम आपल्याला सातत्याने करायचं आहे. आपण या 12ही वाक्यरचना समजून घेतल्या. या 12 वाक्यरचनांमध्ये 2दा आपण वर्ब वापरतो, सिंपल प्रेझेंट, सिंपल फ्युचर, बरोबर आहे. एकदा आपण सेकंड फॉर्म ऑफ वर्ब वापरतो. कुठे वापरतो? सिंपल पास्ट. 6दा आपण वर्ब प्लस ING वापरतो. कुठे कुठे वापरतो? प्रेझेंट कंटिन्युअस, पास्ट कंटिन्युअस, फ्युचर कंटिन्युअस, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस, फ्युचर परफेक्ट continuous. These are the 6 sentence structures where we use verb plus ing. Friends, 3 times we use past participle, isn't it? Yes, we use past participle 3 times here in this 12 sentence structure. Where we use past participle? Number 1, present perfect, past perfect, future perfect. अशा प्रकारे या 12ही वाक्यरचना कुठे आपण क्रियापदाचं कोणतं रूप वापरतो हे सुद्धा आपल्याला माहीत झालेलं आहे, बरोबर आहे. आणि हेल्पिंग वर्ब जे अतिशय महत्त्वाचं आहे वाक्यरचना समजून घेताना, कुठे कोणतं हेल्पिंग वर्ब वापरलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला चांगल्या तऱ्हेने पटकन एक फास्ट रिवाइज करून टाकू. सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, सिंपल फ्युचर, प्रेझेंट कंटिन्युअस, पास्ट कंटिन्युअस, फ्युचर कंटिन्युअस, प्रेझेंट परफेक्ट, पास्ट परफेक्ट, फ्युचर परफेक्ट, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस, शॅल हॅव बीन और विल हॅव बीन. आता याच ज्ञानाचा उपयोग करून या एका वाक्याचे आपण काय करणार आहोत? 12 वाक्य तयार करणार आहोत. इथून एक आपण सिंपल प्रेझेंटचं एक वाक्य घेतलं, एक घेऊ आपण. शी ईट अ मँगो. शी इट्स अ मँगो. आता सिंपल प्रेझेंटमध्ये आपण क्रियापदाला यस लावण्याचा एक स्पेशल व्हिडिओ दिलेला आहे. फक्त आपण सिंपल प्रेझेंटमध्ये सब्जेक्टच्या समोर, सब्जेक्ट जर सिंग्युलर असेल, सब्जेक्ट जर सिंग्युलर असेल तर काय करतो आपण? क्रियापदाच्या समोर यस किंवा इयस लावतो. आपण आता त्याच्या डिटेलमध्ये न जाता त्याच्यावरचा स्पेशल व्हिडिओ आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचा एक ऑलरेडी प्रोव्हाइड केलेला आहे, डिटेलमध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. तो तिथे जाऊन बघा, तिथे यस आणि इयस समजून घ्या. इथे आपण सरळ प्लेन वाक्य घेऊ. शी इट्स अ मँगो. शी इट्स अ मँगो. आपण याची एक एक वाक्य तयार करून घेऊ, चालेल का? शी इट्स अ मँगो. MANGO. शी इट्स अ मँगो. ती आंबा खाते. ती आंबा खाते. आता आपल्याला सेकंड त्याचं वाक्य चेंज करत असताना, सिंपल पास्टचं वाक्य तयार करत असताना आपण काय करू? वर्ब आता इथे घेणार नाही, इथे सेकंड फॉर्म ऑफ वर्ब वापरायचा आहे, बरोबर आहे. मुलांना आपण ऑलरेडी प्रोव्हाइड करून ठेवलेले आहे क्रियापदाची तीनही रूपं. ईट एट इटन, ड्रिंक ड्रँक ड्रंक, स्पीक स्पोक स्पोकन, जम्प जम्प जम्प. आता इथे सेकंड फॉर्म घ्यायचा आहे. सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट चेंज होणार आहे का आपला? नाही. सब्जेक्ट कोणता होता? शी. शीचा काय राहील? शीच राहील, बरोबर आहे. शी आता क्रियापदाचं रूप सेकंड फॉर्म ऑफ वर्ब घ्यायचं आहे. कोणतं घेऊ मग आता? इट्स एट. ATE. शी एट अ मँगो. ऑब्जेक्ट पार्ट ॲज इट इज राहणार आहे. याचा अर्थ काय? अ मँगो. लक्षात आलं ना?
फास्ट करू आपण काम. शी एट अ मँगो. त्याच्यानंतर सिम्पल फ्युचर, इथे आपण हेल्पिंग वर्बचा वापर करणार आहोत. शॅल ऑर विल. सब्जेक्ट चेंज होणार आहे का आपला? नाही, सब्जेक्ट चेंज होणार नाही. मग काय करू आपण इथे? शीच्या सोबत शॅल घेऊ की विल घेऊ? शाल घेऊ? विल. काय घेऊ? शी विल. शी विल घेतला. वर्ब प्लस ऑब्जेक्ट. वर्ब प्लस ऑब्जेक्ट काय आहे? इट आहे ना. इट अ मँगो. इट अ मँगो. त्याच्यानंतर प्रेझेंट कंटिन्युअस, पास्ट कंटिन्युअस, फ्युचर कंटिन्युअस. याच्यामध्ये तिन्ही ठिकाणी वर्ब प्लस आय एन जी लागणार आहे. चेंज कुठे होत आहे? फक्त इज एम आर, वॉज वर, शॅल बी, विल बी. चला प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये शी इज. त्याच्यानंतर पास्ट कंटिन्युअसमध्ये शी वॉज. आणि फ्युचर कंटिन्युअसमध्ये शी विल बी. शी विल बी. असंच होईल ना. इथेच फरक पडणार आहे. इज एम आर पैकी शी आहे म्हणून इज घेतला. वॉज वर पैकी शी आहे म्हणून वॉज घेतला. शॅल बी विल बी मध्ये शी आहे म्हणून इथे इल बी घेतला. बरोबर आहे. शी इज, शी वॉज, शी इल बी. बाकी आता आपण क्रियापदाचं कोणतं रूप वापरणार आहोत? तिन्ही ठिकाणी वर्ब प्लस आय एन जी. म्हणजे तिन्ही ठिकाणी काय होईल? इट्स इटिंग. काय होईल? शी इज इटिंग, शी वॉज इटिंग. बरोबर आहे. आणि शी इल बी इटिंग. EATING. बरोबर आहे. शी इज इटिंग, शी वॉज इटिंग, शी विल बी इटिंग. इकडे अ मँगो. तिन्ही ठिकाणी ऑब्जेक्ट काही आपण कुठेच बदलणार नाही. शी इज इटिंग अ मँगो, शी वॉज इटिंग अ मँगो, शी विल बी इटिंग अ मँगो. नेक्स्ट प्रेझेंट परफेक्ट, पास्ट परफेक्ट, फ्युचर परफेक्ट. सब्जेक्ट प्लस हॅव ऑर हॅज प्लस पास्ट पार्टिसिपल प्लस ऑब्जेक्ट. तिन्ही ठिकाणी पास्ट पार्टिसिपलचा वापर केलेला आहे. ऑब्जेक्ट आपण चेंज करणार नाही, सब्जेक्ट चेंज करणार नाही. चेंजेस कुठे होतील? हेल्पिंग वर्ब, प्रेझेंट परफेक्ट, हॅव ऑर हॅज, पास्ट परफेक्ट, हॅड, फ्युचर परफेक्ट, शॅल हॅव, विल हॅव. चला इथे सब्जेक्ट चेंज करणार नाही तर शी लिहूनच टाकू. तिन्ही याच्यात लिहून टाकू शी. समजून सांगण्यासाठी पुरांना वाक्य करताना पूर्ण करायचं आहे, पण इथे आता आपण समजून घेत असताना सब्जेक्ट आपला चेंज होणार नाही. प्रेझेंट परफेक्टमध्ये आपण हॅव ऑर हॅज पैकी शी सोबत काय लावू? हॅज. काय लावू? पास्ट परफेक्टमध्ये हॅड, पास्ट परफेक्टमध्ये हॅड. आणि फ्युचर परफेक्टमध्ये शॅल. काय ल? शी विल हॅव. शी विल हॅव. शी विल हॅव. शॅल हॅव, विल हॅव पैकी इथे शी सोबत आपण काय घेणार? विल हॅव घेणार. तिन्ही परफेक्टमध्ये पास्ट पार्टिसिपल आहे. मग काय होईल? इटचा पास्ट पार्टिसिपल इटन. EATEN. इकडे इटन येईल. शी हॅड इटन. शी विल हॅव इटन. शी विल हॅव इटन. अ मँगो सगळ्या ठिकाणी कॉमन राहील. ऑब्जेक्ट पार्ट आपण चेंज करत नाही. शी हॅज बीन इटन अ मँगो, शी हॅड बीन इटन अ मँगो, शी विल हॅव इटन अ मँगो. त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत? तीनही परफेक्ट कंटिन्युअस. तिन्ही परफेक्ट कंटिन्युअसमध्ये सब्जेक्ट हे काय आपलं? हॅव बीन ऑर हॅज बीन वापरणार आहोत. बघा इथे ओरलीज घेऊ आपण फास्टमध्ये. सब्जेक्ट प्लस इथे आपण शी हॅज बीन करू. काय करू? शी हॅज बीन वर्ब प्लस ING लावायचा आहे. शी हॅज बीन इटिंग अ मँगो. त्याच्यानंतर शी हॅड बीन इटिंग अ मँगो. त्याच्यानंतर शी विल हॅव बीन इटिंग अ मँगो. अशा प्रकारे एका वाक्याचे 12 वाक्य इथे करायचे आहे. या टेबलचं एक वाक्य घेतलं की तिथे 12 वाक्य करायचे आहे. 7 सब्जेक्ट आहे. प्रत्येक सब्जेक्टचे हे 4 वाक्य. प्रत्येक सब्जेक्टसोबत आपण त्या 4 वाक्याचे 12 प्रत्येक सब्जेक्ट आहे ना. आय इट अ मँगो याचं एक वाक्य घेतलं की याची किती वाक्य आपले टोटल होईल? 12. आय ड्रिंकचे 12, आय स्पीकचे 12, आय जमचे 12, म्हणजे 12 चौक 48 एका सब्जेक्टसोबत. अशा 7ही सब्जेक्टसोबत 48 गुणिले 7 इतकी वाक्य तुम्हाला याच्यातून करायची आहे. एकदा जर हा टेबल तुम्ही केला तर निश्चितपणे तुम्हाला हे 12ही वाक्यरचना अतिशय चांगल्या लक्षात राहणार आहे. मला वाटते इथे आपण थांबलं पाहिजे. महाराष्ट्रातल्या तमाम मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांना परत एकदा विनंती आहे की अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करा.
लाईक करा, शेअर करा. अजूनही आपण बरीच व्हिडिओज इंग्रजीसाठी आपल्या मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी घेऊन येणार आहोत. आज इथे आपण थांबलं पाहिजे. टिल देन बाय.